दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा येथे रात्री अचानक पाऊस आला आणि त्या पावसात शेतकऱ्यांचं अनेकांच्या ज्वारी, गहू याच पिकाबरोबर फळबागायताचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण आहोत सध्या भादा येथील शिवाजी हजारे यांच्या आंब्याच्या बागेमध्ये. तुम्ही पाहू शकता हे कशा पद्धतीचं वाऱ्याने नुकसान झालेलं आहे. रात्री अचानक पाऊस आणि प्रचंड वारा, त्यामध्ये हे फळबागाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हे दृश्य तुम्ही पाहू शकता, तुम्ही बघत आहात. हे अशा पद्धतीचं नुकसान, प्रचंड नुकसान. जीवापाड जपलेली ही झाडं आणि तितकीच जपलेली ही फळं हे अशा पद्धतीनं वाऱ्याच्या एका झटक्यामध्ये हे अशा पद्धतीनं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. त्याची ही दृश्य आहेत. जवळपास विक्रीला आलेला आंबा आणि त्यातून मिळणारं उत्पन्न या ठिकाणी या शेतकऱ्याच्या हातातून गेलेलं आहे. किती बाग आहे तुमचा? 2 एकर. किती झाड आहेत? 80 झाड आहेत. 80 झाड आहेत. अशा पद्धतीचं हे नुकसान झालेलं आहे. हे अशा पद्धतीचं आंबाला कळलेला, मात्र वाऱ्याच्या प्रचंड वेगात आणि पावसाच्या मारात याचं खूप असं नुकसान झालेलं आहे. अवकाळी पावसात ज्याप्रमाणे गारांचा सडा पडतो त्याप्रमाणे झाडाखाली नुसता आंब्यांचा हा सडा पडलेला आहे आणि प्रचंड नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याचं झालेलं आहे. त्याची ही दृश्य आहेत. एका एका वृक्षाची, एका एका आंब्याच्या झाडाची तर अवस्था अशी झालेली आहे. पावसाचा प्रचंड मारा आणि वाऱ्याचे वग यामध्ये झाड जवळपास परिपूर्ण फळानं रिकामं झालेलं आहे. हे अशा पद्धतीची ही अवस्था आणि अशा पद्धतीचा हा आंब्याचा झाडाखाली फळांचा सडा, प्रचंड नुकसान या ठिकाणी तुम्ही बघू शकता. शेतकऱ्याचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ते खूप अशी कष्टानं झाडं मध्ये लावायची, त्याला जीवापाड जपायचं, फळ पाहिजे, निसर्गाच्या एका सारं काही माती मोल व्हायचं. हीच ती दृश्य आहेत. शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेली. झाडं मध्ये या अवस्थेत आलेली आहेत. पावसात जसा गारांचा सडा पडावा तसा आंबा या ठिकाणी साचलेला आहे. प्रचंड नुकसान आहे. हे अशा पद्धतीचं प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. खरं तर शेतकऱ्याचं जीवन हे क्षणाक्षणाला पावलो संघर्ष समजलं जातं. खरंच ते संघर्षमय आहे. प्रचंड हालापष्टा, प्रचंड संघर्ष समाधानी शेतकरी
मात्र अशा नैसर्गिक आपत्तीला सामना कसा करावा यामध्ये बल होतो, कुठं खचलेला होतो आणि पर्याय म्हणून अशा शेतकऱ्यांसाठी, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनानं कुठंतरी मदतीचा हातभार लावणं खूप गरजेचं वाटतं.